नमस्कार. मी डॉक्टर ज्योती गणेश पवार, आयुर्मंत्रा क्लिनिक पुणे येथून तुम्हा सर्वांचं अगदी मनापासून स्वागत करते. आपल्याच या चॅनलवर डॉक्टर ज्योती पवार आयुर्मंत्रा. फास्टिंग म्हणजेच उपवास हा आपल्या शरीरासाठी खूप जास्त फायदेशीर आहे. 2016 मध्ये एका जॅपनीज सायंटिस्टने एक रिसर्च केला आणि त्यामध्ये हे सिद्ध केलं फास्टिंग इज व्हेरी गुड फॉर हेल्थ. कारण आपल्या शरीरामध्ये दर सेकंदाला 1,00,000 नवीन पेशी तयार होत असतात. त्यातील काही डिफेक्टिव्ह देखील असतात. त्यामध्ये अनयुज्ड प्रोटीन असतं. जर आपण फास्टिंग केलं तर त्या पेशी ऊर्जा प्रोटीन्स त्याचा वापरायला सुरुवात करतात. म्हणजे फास्टिंग एक प्रकारचं ऑटो क्लिन्झिंग प्रोसेस आहे. म्हणजेच आपल्या शरीराचं नॅचरली डिटॉक्सिफिकेशन होण्यासाठी सगळ्यात बेस्ट मेथड आहे. शर्मावलींनी ज्ञानेश्वरीमध्ये एकादशीचा उपवास करावा असं लिहून ठेवलेलं आहे. व्रत करायला सांगितलं, परंतु एकादशी आणि दुप्पट खाशी असं आपल्याकडे ते प्रचलित झालेलं आहे आणि ते अगदी काटेकोरपणे आपण पाळतो. त्यामुळे फास्टिंगचे फायदे होण्याऐवजी नुकसान होतं. तर एकादशीचं व्रत तिने कसं करावं म्हणजे आपल्या शरीराला त्याचे जास्तीत जास्त फायदे होतील. वजन कमी करण्यासाठी ते किती फायदेशीर आहे. फक्त हेच एकादशी व्रत करावं की नेहमी येणाऱ्या एकादशीचं व्रत करावं, कोणी करू नये, हे सगळं सविस्तर मी या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगणार आहे. तर ही व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत राहा. फास्टिंग किंवा उपवास याबद्दल जवळजवळ सगळ्या शास्त्रांमध्ये वर्णन केलेलं आहे. आयुर्वेदामध्ये देखील लंघन चिकित्सा हे एक ट्रीटमेंटचा भाग सांगितलेला आहे. कोणत्या व्याधीमध्ये कशा स्वरूपाचं लंघन करावं, कोणत्या रोगांसाठी ते फायदेशीर ठरतं, कोणी करू नये, हे सगळं सविस्तर वर्णन केलेलं आहे. इंटरमिटंट फास्टिंग देखील आजकाल खूप जास्त प्रचलित आहेच. फास्टिंगचे अनेक फायदे. डायजेस्टिव्ह सिस्टीम ही अशी सिस्टीम आहे जी अविरतपणे आपल्यासाठी काम करत असते. त्याला कधीतरी आरामाची गरज असते आणि आपण त्याच्यात नवीन नवीन पदार्थ घालून एक्स्ट्रा काम त्याला लावत असतो आणि त्यामुळे निरनिराळ्या व्याधी उत्पन्न होतात साहजिकच. आता या फास्टिंग प्रोसेसमुळे काय होतं की आपले सगळे विषद्रव्य शरीरातून बाहेर पडण्यासाठी मदत होते. महत्वाचं म्हणजे इन्फ्लमेशन कमी करण्यासाठी. जिथे जिथे सूज आहे तिथे तिथे फास्टिंग इटसेल्फ इज अ ट्रीटमेंट. म्हणजे अर्थरायटिस म्हणजे संधीच्या ठिकाणी जर वेदना असतील, सूज असेल तर, गॅस्ट्रायटिस, जिथे जिथे इन्फ्लेमेशन आहे ते कमी करण्यासाठी फास्टिंग खूप जास्त मदत करते. तिसरं सगळ्यात महत्वाचं म्हणजे अँटी एजिंग असा इम्पॅक्ट त्याचा होतो. कारण आपल्या शरीरामध्ये फास्टिंग केल्यामुळे ग्रोथ हार्मोन नावाचं हार्मोन वाढतं आणि त्यामुळे हे तिन्ही फायदे आपल्याला होतात. त्यांना वेट लॉस करायचा आहे, फॅट लॉस करायचा आहे, त्यांच्यासाठी फास्टिंग सगळ्यात उपयोगी ठरणार असतं. कारण जेव्हा आपण कुठलेही अन्न पदार्थ खातो तेव्हा लिव्हरमध्ये त्याचं ग्लायकोजन स्वरूपात ते साठवले जातात आणि मग हे ग्लुकोज सर्व पेशींना, मसल्सला एनर्जी देण्याचं काम करत असतात. परंतु जेव्हा आपण कुठलेही अन्नपदार्थ खात नाही तेव्हा आपल्या शरीरामध्ये ॲडिपोज टिश्यूमध्ये जे एक्स्ट्राचं फॅट साठवलेलं असतं ते एनर्जीच्या स्वरूपात वापरायला सुरुवात होते. त्यामुळे फॅट लॉस फास्ट होतं. विशेष करून पोटावर जास्तीत जास्त फॅट साठलेलं असतं तर हळूहळू ते फॅट युटिलाइज केलं जातं. संपूर्ण शरीरामधील देखील फॅट युटिलाइज केलं जातं. एकादशीचं व्रत हे फास्टिंग स्वरूपात किंवा वेट लॉस साठी जर आपण करत असाल तर हे बेस्ट आहे आपल्या शरीरासाठी. कारण 15 दिवसातून एकदा आपण हे करणार आहोत त्यामुळे आपल्या मनाची पूर्ण तयारी असते की मला 15 दिवसातून एकदाच हे फॉलो करायचं. आता कसं करायचं. आपल्याकडे पारंपरिक पद्धतीने एकादशी व्रत केलं जातं ज्यामध्ये निरनिराळे तळलेले पदार्थ, बटाटा, साबुदाणा हे पदार्थ खाल्ले जातात. खरं तर याने मला सांगा वेट लॉस कसं होईल, वेट गेन होईल. कारण खूप जास्त एक्स्ट्राचे कॅलरीज आपण एका दिवसात खात असतो आणि त्यावर अजून कहर म्हणजे दुसऱ्या दिवशी उपवास सोडवण्यासाठी परत पुरणपोळी, गोडाधोडाचे पदार्थ, तळलेले पदार्थ देखील खाल्ले जातात. म्हणजे आपल्या शरीरावर दुप्पट आपण अत्याचार करत. आपल्याला वजन कमी करायचं असेल, पोटावरची चरबी कमी करायची असेल तर आपल्याला संयम तर ठेवायलाच हवा, कुठेतरी शिस्त तर लावायलाच हवी. त्यामुळे फास्टिंग जास्त महत्वाचं आहे. तर हा एकादशीचं व्रत कसं करायचं तर की आदल्या दिवशीचं जेवण थोडं लवकर करायचं आहे, हलका आहार घ्यायचा आहे म्हणजे दुसऱ्या दिवशी व्यवस्थित पोट साफ होईल आणि आपलं व्रत लवकर सुरू होईल. 12 तास झाले पहिले तुमचे, त्यानंतर पुढच्या 24 तासामध्ये तुम्हाला फक्त लिक्विड्स घ्यायचे आहेत. त्यामध्ये पण दुधाचा चहा, दूध, साखर घातलेला चहा घ्यायचा नाहीये. हर्बल टी चालेल, ग्रीन टी चालेल, दिवसभर पाणीच घ्यायचं आहे. लिंबू पाणी एक वेळेला चालेल, परंतु दुसरं कुठलंही एनर्जाल, ORS किंवा कुठलंही ज्यूस, नारळ पाणी यामध्ये चालणार नाही. कोमट पाणी मात्र नक्की चालेल. जेव्हा जेव्हा शक्य आहे तेव्हा कोमट पाणी घेऊ शकता. आपलं प्रॉपर डिटॉक्सिफिकेशन होईल आणि 24 तासानंतर मग आपण हळूहळू अन्न घेऊ शकता. ते पण लगेच कुठलेही हेवी पदार्थ घेऊ नका. पहिले सूप घ्या, नंतर मुगाची पातळ खिचडी घ्या आणि मग प्रॉपर जेवण करा. जे हे फास्टिंग व्यवस्थित होईल. म्हणजे पूर्ण 36 तास तुम्ही हा उपवास करत आहात.
ही त्याची योग्य पद्धत आहे. 36 तासांमध्ये काय होतं की तुम्ही सॉलिड पदार्थ न घेतल्यामुळे तुमचे जे डिफेक्टेड सेल्स आहेत, जसं मी सांगितलं, ते ऍक्टिव्हेट होतात, त्यातील प्रोटीन्स ते यूज करायला सुरुवात होतात. त्यामुळे एकदम फ्रेश तुम्हाला वाटतं आणि वॉशरूम मधून जे तुम्हाला सतत युरिनला जायचं सेन्सेशन येतं आणि त्यामुळे सगळे टॉक्सिन्स तुमचे बाहेर पडतात. तुम्हाला थोडं कंट्रोल ठेवावं लागतं. रोजच्या सवयीनुसार भूक लागते, मन मारावं लागतं, पण त्यासाठी आधी मनाची तयारी करणं गरजेचं आहे. की तुमचे क्रेविंग्स केले, तुम्ही पाणी घेतलं किंवा लिंबू पाणी जरी घेतलं तरीही ते तुमचे क्रेविंग जातात आणि मग तुम्हाला तो उपवास करायला सोपं जातं. जसं जसं दिवस पुढे जातं तुम्हाला ते जास्तीत जास्त सोपं वाटायला लागतं. सुरुवातीच्या काही तासांमध्येच ते अवघड जातं आणि पहिल्या एकदा उपवासाला तुम्हाला ते थोडंसं कठीण जाईल. जशी जशी सवय होईल हे अगदी सोपं वाटेल तुम्हाला. एक फेमस मोटिवेशनल स्पीकर संदीप माहेश्वरी यांनी देखील पोस्ट केली होती की ते 15 दिवस फक्त पाण्यावर होते. पूर्ण फास्टिंग त्यांनी केलं, डिटॉक्सिफिकेशन त्यांच्या शरीराचं झालंय, हे सविस्तर पोस्ट त्यांनी टाकली होती. अर्थात अंडर मेडिकल सुपरविजन, त्यांचे सगळे प्रिव्हियस टेस्ट त्यांनी केल्या होत्या, सगळे पॅरामीटर्स ते रेग्युलर चेक करत होते, म्हणून ते शक्य झालं खरं तर. पण मला सांगायचं हेच आहे की जर 15, 20 किंवा त्यापेक्षा जास्त दिवस फक्त माणूस पाण्यावर राहू शकतो, तर आपण एक दिवस किंवा 36 तास राहायला काय हरकत आहे. अर्थात प्रत्येकाचे मेडिकल कंडिशन्स वेगवेगळ्या असू शकतात. कोणाला आजार असेल, कोणाला काही मेडिसिन चालू असेल, कोणाची प्रकृती जर नाजूक असेल, ऑटोइम्यून डिसीज आहे किंवा प्रेग्नन्सी आहे किंवा लहान मुलांनी 18 वर्षाच्या खाली जे मुलं आहेत, वृद्ध खूप जास्त आहेत, 70च्या पुढे ज्यांचं वय आहे, हा उपवास करू नये. बाकीचे जे सगळे धडधाकट आहेत त्यांना हा उपवास करायला काही प्रॉब्लेम येत नाही. मी स्वतः हा उपवास करत असते आणि आता देखील करणार आहे आणि त्याचे रिझल्ट देखील तुम्हाला सांगणार आहे. फक्त पाणी घेणं ज्यांना शक्य नाहीये तर त्याला ऑप्शन्स देखील आहेत. तुम्ही दिवसभर फ्रुट्स खाऊन देखील उपवास करू शकता. पण अगेन जे पाण्याने रिझल्ट मिळणार आहे ते फक्त फ्रुट्स खाऊन तुम्हाला मिळणार आहे. एकादशीलाच हे व्रत का करावं? आपल्या वातावरणामध्ये काही बदल असे होतात, काही ग्रह, तारे, नक्षत्र त्यावेळेला असे असतात की ज्यामुळे आपल्या पचनशक्तीवर त्याचा परिणाम होतो आणि पचनशक्ती काही प्रमाणात मंदावते. त्यामुळे मुळातच आपण त्यावेळेला कमी खायला पाहिजे आणि म्हणूनच ज्ञानेश्वर माऊलींनी ज्ञानेश्वरीमध्ये या दिवशी उपवास करायला सांगितलं. या विषयावर अजून रिसर्च व्हायला हवा आहे. नेहमी तुम्ही हे 15 दिवसाला असं व्रत करत राहिले किंवा 15 दिवसाला शक्य नाही ते 1 महिन्यांची एकादशी केली तरी चालेल, तर तुम्हाला इतका बदल तुमच्या स्वतःमध्ये जाणवेल. शारीरिक आणि मानसिक सामर्थ्य तर वाढेल, आत्मविश्वास वाढेल, पॉझिटिव्हिटी वाढेल आणि अनेक जे छोट्या मोठ्या शारीरिक तक्रारी आहेत त्या दूर होतील. मोठे आजारांपासून तुमचं संरक्षण होईल, कॅन्सर, ट्यूमर यासारख्या देखील. त्यामुळे हा उपवास तुम्ही नक्की करून पहा. जर तुम्हाला आवडली असेल तर लाईक करा, जास्तीत जास्त लोकांपर्यंत हा विषय पोहोचवा. आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन हिट करा. भेटूयात लवकरच अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसह. तोपर्यंत सर्वांनी काळजी घ्या आणि आनंदी राहा. धन्यवाद.